संपूर्ण महाराष्ट्रात श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळख असलेल्या शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे। शहरात वावरताना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। यावर ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि देवस्थान समितीने ठोस पावलं उचलली पाहिजेत अशी मागणी नागरिकांच्या मधून होतीये। श्री क्षेत्र परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण होणं ही भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं एक अत्यंत गंभीर समस्या आहे। धार्मिक ठिकाणी गर्दी आणि उघड्यावरील अन्नपदार्थ यामुळे कुत्र्यांची संख्या वेगाने वाढते, ज्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि भाविकांना मोठा धोका निर्माण होतोय। या समस्येचे निवारण करण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभागानं दक्ष राहून मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करणं गरजेचं असून भटक्या कुत्र्यांमुळे रेबीजचा संसर्ग पसरू नये म्हणून प्रशासनामार्फत परिसरात लसीकरण मोहीम राबवून हॉटेल्स, धर्मशाळा आणि अन्नछत्राबाहेरील उघडा अन्न कचरा त्वरित साफ करावा, जेणेकरून कुत्री तिथे जमा होणार नाहीत। भाविकांच्या सुरक्षेसाठी मुख्य मंदिर परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करावेत आणि सावधगिरीचे फलक लावून संपूर्ण मंदिर परिसर प्लास्टिक आणि उष्ट्या अन्नापासून मुक्त ठेवावा। कचरापेट्या नेहमी बंद करून ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीनं मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। नृसिंहवाडी येथील सर्वच भागात 20 ते 25 मोकाट कुत्र्यांची झुंड फिरताना दिसते। गल्लीबोळात लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक आणि महिला यांना या मोकाट कुत्र्यांचा त्रास होतो। त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त व्हावा अशी मागणी होतीये। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।